आज होते गौरीचे हळदी कुंकू. तर हे फराळाचं आम्ही अशा प्रकारे मांडलं होतं. चकली, लाडू, करंजी, चिवडा आणि फळं मांडली होती. आणि गौरीचं रूप इतकं सुंदर आणि छान प्रसन्न वाटत होतं, तसं बघतच राहावं असं वाटत होतं. आणि अशा प्रकारे आम्ही फराळाचं मांडलं होतं. त्यानंतर मला सोसायटीमध्ये हळदी कुंकाला जायचं होतं. हे आमचंच घर आहे, म्हणजे ह्यांच्या भावाचं. तर तिथं हळदी कुंकाला गेलो होतं. तर त्यांच्या गौरी त्या अशा त्यांनी मांडल्या होत्या. हे माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले मग मी. तर ती एकदम असं छान गौरीचं डेकोरेशन तिने केलं होतं ना, एकदम असं सिस्टमॅटिक पद्धतीने सगळी मांडणी केली होती. छोटे खेळण्यातली जाती, ते सगळं वरोटा पाटा ते पण होतं. त्यानंतर घरी आले की आरती करायची होती. गौरीच्या दिवशी आम्ही सगळ्या लेडीजनी आरती केली. जेवढ्या म्हणजे लेडीज आहे घरामध्ये सगळ्यांनी आरती केली गौरीची. आणि मग त्यानंतर जेवण ते झाल्यानंतर माझ्या मैत्रिणीकडं हळदी कुंकवाला जायचं राहिलं होतं. तर मग रात्रीचे 11 वाजले होते. म्हणलं आता जावं का नाही, पण हे म्हणले चल मी नेतो तुला. तर त्यांच्या सोसायटीचं हा गणपतीचं होतं डेकोरेशन. मग आम्ही गेलो तिच्या घरी. तर तिच्या गौरी पण एवढं सुंदर तिने डेकोरेशन केलं होतं ना, मला खूप आवडलं. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस हळदी कुंकवामध्ये म्हणजे हळदी कुंकू घेण्यातच सर्व गेला. आणि आद्वैतला पण मी घेऊन गेले होते सोबत, तर तो खूप त्रास देत होता. थँक्यू.